स्वीट्समधला असा एक पदार्थ आहे जो आपल्याला शक्यतो घरच्या घरी बनवता येत नाही. बऱ्याच जणांना, काही जण बनवतात पण प्रत्येक जणाला जमेल असं नाही. कुठे ना कुठे चुकतो आणि तो फसतो. पण आज ना भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससोबत जर हा पदार्थ तुम्ही घरच्या घरीच बनवला तर तुम्ही बाहेरून विकत आणायचं सोडून द्याल. आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा ना घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग ह्या पदार्थाला सुरुवात करूया. तर बघा, मी साधारणतः इथे अर्धा किलोची इथे मी बनवणार आहे ही बालुशाही. तर अर्धा किलोसाठी ते मी अर्धा किलो मैदा अगोदर चाळून घेत आहे. बालुशाही बनवता वेळेस ना आपल्याला मैदा कायम चाळूनच घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी बालुशाही आहे ती एकदम अशी छान मस्त रसरशीत होते. तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे सोडा, जो आपला खायचा सोडा असतो तोच यामध्ये घालून घेतला. आणि थोडंसं मीठ टाकायचं, विपुरतं मीठ. कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यामुळे त्या पदार्थाला चव आणखीन जास्त वाढते. मीठ आणि सोडा अगोदर चांगला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा. आता इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे. त्या अर्धा किलो मैद्याला इथे साधारणतः 1 वाटी तूप टाकून घ्यायचं. इथे मी बुटकुलं घेतलं आहे तुपाचं, पण वाटीचं प्रमाण सांगितलं तर इथे 1 वाटी इथे मी तूप टाकून घेतलं. तूप इथे आपल्याला गरम करायची गरज नाही आहे, तसंच हे तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि तूप आता चांगलं व्यवस्थितपणे या मैद्यामध्ये व्यवस्थितपणे घोळून घ्यायचं. दोन्ही दोन्ही हाताने चांगलं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, म्हणजे मैद्याला सुद्धा तूप छान लागेल. तर बघा, आता हे तूप या मैद्यामध्ये चांगलं व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये ना आता आपण आणखीन एक सिक्रेट पदार्थ ॲड करणार आहोत, ज्यामुळे बालुशाहीला एकदम अशी छान चव येते, त्याचबरोबर ती अशी एकदम टम फुलते. तर तो पदार्थ आहे दही. तर इथे मी 2 वाटी दही घालून घेत आहे. दही इथे जास्त आंबट नको. जर जास्त दही आंबट असेल तर आपली बालुशाही अशी आंबूस लागेल. त्यामुळे कमी आंबटच इथे दह्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर बघा, दही अगोदर टाकून मी चांगलं व्यवस्थितपणे मिक्स केलं. थोडंसं मला कमी वाटत होतं, त्यामुळे मी थोडंसं इथे पाणी घेतलं, कपभर पाणी घेतलं आणि पीठ मळून घेतलं. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कुठली माहिती आहे का? ती म्हणजे हे जे पीठ आहे ना ते असं जास्त घसघस मळायचं नाही, एकदम हलक्या हाताने मळायचं. जितकं हलक्या हाताने मळू तितके आपली बालुशाहीला लेअर पडतात आणि ते एकदम छान अशी हलवायसारखी सेम टू सेम तशीच होते. तर बघा, इथे मी जास्त असं घसघस पीठ मळलं नाही, एकदम हलक्या हाताने मळलंय. असं ओबडधोबडच मळायचं. कपडा झाकून ठेवायचा आपल्याला याला 15 ते 20 मिनिटं. तोपर्यंत आपण याचा पाक करणार आहोत. जितका मैदा घेतला आहे तितकीच इथे आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे. अर्धा किलो मैदा आहे तर साखर सुद्धा अर्धा किलो घ्यायची. तर मी अर्धा किलो घेऊन थोडीशी आणखीन वरती घेतली. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं, 1 तांब्या पाणी घालायचं आणि थोडंसं आणखीन वरती, म्हणजे 1 तांब्या आणि अर्धा ग्लासला थोडंसं कमी इथे मी पाणी घातलेलं आहे. तर बघा, आता इथे पूर्णपणे पाणी यामध्ये ॲड करायचं आणि गॅसवर ठेवून याचा आपण पाक तयार करणार आहोत. तर पूर्णपणे साखर यामध्ये अगोदर आपल्याला विरघळून घ्यायची. मस्तपैकी सगळी साखर विरघळली इतपत आपल्याला सारखं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. तर बघा, साखर पण चांगली विरघळली की यामध्ये आपण थोडंसे विलायची पावडर टाकणार आहोत. यातनं तुम्ही थोडासा फूड कलर टाकू शकता किंवा केशरचे धागे पण टाकू शकता, पण इथे मी अजिबात दुसरं काही टाकले नाही, फक्त विलायची टाकली. आणि ते पाक आपला तयार झालेला आहे. तर पाक इथे कसा आपल्याला आपण गुलाबजामसाठी पाक बनवतो ना, असा चिकट चिकट पाक असतो आपला गुलाबजामसाठी, तसंच इथे आपल्याला पाक बनवायचा आहे. तर बघा, एकदम असं हाताला चिकट चिकट लागत आहे. तर पाक सुद्धा एकदम परफेक्ट आपला बनवून तयार आहे. तर आता जे मगाशी आपण पीठ मळून घेतलं होतं ना ओबडधोबड, त्याला एकदा थोडंसं हलक्या हाताने मळायचं आहे. जास्तही असं घसघसून मळायचं नाही. जितकं आपण असं जास्त जोर लावून मळू तितक्या त्याच्या लेयर्स निघून जाते आणि आपली बालुशाही एकदम अशी करता वेळेस अशी निबर येईल किंवा त्याला अशा लेयर्स पडणार नाही. तर बघा, आता तुम्ही पाहू शकता हे पीठ सुद्धा एकदम असं लेअर लेअर दिसत आहे. तर असंच हे पीठ आपल्याला हवंय, कारण स्टार्टिंगला मळतानाच इथे मी जास्त असं जोर देऊन मळलं नाही, एकदम हलक्या हाताने मळून घेतलंय. आता बालुशाही करायला घेऊया. तर बालुशाही करता वेळेस सुद्धा आणखीन एक टिप्स ठेवायची लक्षात, तर ती म्हणजे कुठली माहिती का? जे आपण पिठाचा गोळा केलाय त्यातील एक छोटीशी गोळी घ्यायची आणि मी हातावर एकदम हलक्या हाताने याला गोल केले. जास्त असं रगडून केलं नाही. आपण रगडून केलं ना तर त्याच्या लेयर्स निघून जातात आणि त्यामुळे बालुशाहीला अशा लेअर पडत नाहीत. तर लेअर पडण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हलक्या हाताने याला थोडंसं हलक्या हातानेच याला गोल करायचं आणि नंतर मधोमध प्रेस करून घ्यायचा, म्हणजे बालुशाहीचा आकार येतो. तर बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी 2-4 बालुशाही करून दाखवल्यात. कशा प्रकारे करायची ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा. तुमची सुद्धा बालुशाही एकदम अशी परफेक्ट तयार होईल. तर बघा, थोड्याशा बालुशाही इथे मी करून घेतल्यात. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे ती म्हणजे काय, बालुशाही तळण्यासाठी तेल कसं हवं. तर बालुशाही तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर जे असतं ना ते आपल्याला जास्त कडक नको आणि कोमट पण नको, एकदम कमी गरम तेल. जितकं आपण कमी गरम तेलामध्ये बालुशाही टाकू तितकी आपली बालुशाही एकदम छान अशी मस्त खस्ता होते, त्याचबरोबर अशी फुलून वरती येते. तर बघा, स्टार्टिंगला तुम्ही पाहू शकता मी बालुशाही जेव्हा तेलात टाकते तेव्हा तेलाला कसलेच असे बुडबुडे आले नाहीत. ती बालुशाही एकदम अशी शांत तेलामध्ये होते. आणि नंतर तुम्ही पाहू शकता 10 मिनिटांनी ही बालुशाही मी याला पलटी करत आहे. टाकल्याच्या नंतर लगेच याला पलटी करायचं नाही, थोडं जरा 5 मिनिटं तसंच थांबायचं आणि नंतर पलटी करायचं.
पलटी केल्याच्या नंतर चांगली अशी कमी गरम तेलामध्ये आणि कमी मंद आचेवर आपल्याला बालुशाही चांगली व्यवस्थितपणे तळून द्यायची. तर सगळ्यात महत्त्वाचा वेळ नाही ते काय माहिती आहे का, बालुशाही तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. जितका आपण वेळ देऊ तितकी आपली बालुशाही एकदम छान व्यवस्थित तळली जाते. तर बघा असा कलर बालुशाहीला यायला लागला की लगेच गॅसवरून कढई बाजूला काढून घ्यायची आणि खाली काढायची कढई आणि नंतर लगेच ही बालुशाही या तेलातून बाजूला काढायची. नंतर या बालुशाहीला थंड झाल्याच्या नंतर कलर आणखीन दुसरा येतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कलर येथे काढू शकता. पण मी या स्टेजमध्ये याचा कलर काढलेला आहे आणि असाच कलर आपल्याला हवा, कारण नंतर थंड झाल्याच्या नंतर बालुशाहीचा कलर परत आणखीन चेंज होतो. आणि आता बघा इथे पाक जो आहे तो आपल्याला पाक कोमट असावा. बालुशाहीसुद्धा जास्त कडकडीत गरम नको, थोडीशी कोमट झाली बालुशाही नंतरच या या पाकामध्ये टाकून घ्यायची. पाक मी परत थोडासा गरम केला आहे आणि पाकामध्ये टाकली की याला आपण कमीत कमी 15 ते 20 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे बालुशाही पाकामध्ये चांगली मुरेल. तर बघा पूर्णपणे व्यवस्थितपणे ही जी बालुशाही आहे ती पाकामध्ये मुरली गेली. आता लगेच बाजूला काढायचे आणि अशाच पद्धतीने राहिलेले बालुशाही करून घ्यायच्या. इथे आणखीन एक तुम्हाला शेवटची आणि लास्ट त्याचबरोबर महत्त्वाची टिप सांगते. जेव्हा आपण बालुशाही मी तळत आली होती तेव्हा कढई गॅसवरून खाली काढली होती आणि ती सगळी तेलातून बालुशाही बाजूला काढायची. राहिलेल्या ज्या बालुशाही असतात तळायच्या त्या लगेच तेलामध्ये त्या टाकायच्या नाहीत, कारण बालुशाही तळत आल्याच्या नंतर तेलाचं टेम्परेचर हाय होतं. त्यामुळे नंतर थोडंसं तेल थंड होऊन द्यायचं, जास्तही थंड नाही, थोडंसं कमी गरम होऊन द्यायचं आणि नंतर त्या बालुशाही त्यामध्ये टाकायच्या आणि परत नंतर 5 मिनिटांनी गॅसवर कढई ठेवून कमी गरम तेलामध्ये कमी गॅसवर आपल्याला त्या राहिलेल्या बालुशाही तळून घ्यायच्यात. अशाच प्रकारे सगळ्या बालुशाही तळून घेतल्या, पाकामध्ये चांगल्या मुरून घेतल्या. एकदम अशी हलवाईसारखीच खस्ता लेअरदार आणि रसरशीत आतून सुद्धा एकदम छान असा पाक या बालुशाहीमध्ये मुरलेला आहे. आपली हलवाईसारखीच बालुशाही तयार झाली. कशी वाटली रेसिपी सांगा. आवडली तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा.